तर मंडळी, मी आहे मुंबई गोवा हायवे. माझ्या शरीराची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या राजकारण्यांनी माझं नाव हायवे का ठेवलं असेल असा प्रश्न तुमच्याप्रमाणेच मलाही पडलाय. कारण माझं नाव मुंबई गोवा हायवे जरी असलं तरी इथून जाणाऱ्या वाहनांचा वेग कासवाला लाजवेल असा आहे. बरं, ते जाऊ द्या, नावात काय असं कोणीतरी म्हटलंच आहे. पण नाव ठेवून अवलक्षण अशीच काहीशी अवस्था माझी झाली आहे. खड्ड्यामध्ये प्रवास होणार आहे. जाम खड्डे आहेत. आम्हाला आता भरपूर खड्डे भेटले आम्हाला लोणेरला, परत हे आपल्या या साईडला आपला केळीला, चिपळूणला पण खड्डे आहेत. आणि आता मी आज तिथे खड्ड्यामध्ये गाडी उभी केली. ऐकलं, वाहन चालक आणि प्रवासी काय म्हणतायत ते. पण हा त्रास गेली 17 वर्ष ही जनता सोसतीये. 2008 साली माझा जन्म झाला. माझ्या कामाला सरकारनं परवानगी दिली. पण या राजकारण्यांनी जणू माझ्या 5वीलाच रखडपट्टी पुरली. आधी भूसंपादन प्रक्रियेला विलंब, मग भूसंपादन मोबदला वाटप रखडलं, वन जमिनीमुळे मंजुरीला ब्रेक लागले. हे कमी होतं की काय, अनेक कंत्राटदार मध्येच काम सोडून पसार झाले. त्यामुळे माझ्या रखडलेल्या कामापुढे रोडकरी अशी शिवसेना प्रमुखांनी ज्यांना उपाधी दिली होती त्या नितीन गडकरींनीही माझ्या पुढे हात टेकले नाही तरच नव्हे. मुंबई गोवा आता खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जून पर्यंत हा रस्ता 100% पूर्ण. आता तुम्ही म्हणाल हे काय घडलं, तर गेल्या 17 वर्षात त्याचं उत्तर घडलंय. पनवेल जवळील पळसपे ते इंदापूर हा माझा 84 किलोमीटरचा पट्टा 2010 मध्ये सुरू झाला होता. पण आज तब्बल 14 वर्षांनंतरही त्याचं काम पूर्ण नाही झाले. नागोठणे, कोलाड, माणगाव मधील प्रमुख पुलांची कामं अद्यापही बाकी आहेत. तुम्ही पाहू शकता की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा, हाच मोठा प्रश्न पडलेला आहे. मुळातच काय की आम्ही वारंवार प्रशासनाकडे तक्रार करतो, प्रशासनाकडे निवेदन देऊन होतं, त्या निवेदना देऊन काही फरक पडत नाही. वेगवेगळ्या मंत्र्यांचे, पालकमंत्र्यांचे, खासदार आमदारांचे इथे पाणी दौरे होतात, पण पाणी दौरेला कुठल्याही स्वरूपाचा याचा आम्हाला न्याय मिळत नाही. संगमेश्वर ते लांजा हा 50 किलोमीटरचा टप्पा तर सहनशीलतेचा अंत पाहणार आहे. 50 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 2 ते 3 तास लागतात. खड्डे भरपूर आहेत. 17 वर्षापासून आहेत तसेच आहेत आणि अजूनही पुढे चालूच राहणार आहेत. या वर्षात काही प्रवास आमचा खड्ड्यातूनच होणार आहे. मला काय बोलून फायदा नाही. माझी आई आता 95 वर्षाचे घेऊन आलंय. खड्ड्यातूनच आणतोय आम्ही, खड्ड्यातूनच आणतोय. 18 वर्ष रस्ता होतोय, समृद्धी झाला 2-3 वर्षात आणि 18 वर्ष कोकणाचा रस्ता होतोय. आम्ही आमचे नेते म्हणतोय, सगळ्याला तरी तेच करणार. 17च्या बोलत जेवढं भेटत रस्ता केला तर 7 बोलत नाही, तुमचं नुकसान आहे सरकारचं. 17 रोड बनवत नाही, 17 लॉस मध्ये आहे. आता नसावा लोक टॅक्स भेटला असता. गाडी उडतीये मागून आणि त्रासही होतोय. काय माहिती घरी जाईल मला खबर कशी जाते माहित नाही. बरं, या 17 वर्षांच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काय आणि शिवसेना भाजप काय प्रत्येकानं सत्ता भोगली, पण त्यांनी माझ्याकडे म्हणावं तसं लक्ष काही दिलं नाही. तिकडे माझ्यानंतर समृद्धी महामार्गाची घोषणा झाली आणि तो पूर्णही झाला, पण माझी रखडपट्टी काही दूर झाली नाही. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील अनेक बडे नेते कोकणाचं प्रतिनिधित्व करतात. नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही सांभाळले. सुनील तटकरे यांनीही काँग्रेसच्या सत्तेत मंत्रीपद भोगलं. अनंत गीतेही केंद्रात मंत्री होते. सध्याच्या राज्यातील सरकारमध्येही नितेश राणे, उदय सामंत, योगेश कदम हे मंत्री आहेत. 6,000 कोटीचं बजेट 15,000 कोटींवर पोहोचलं, पण असं असतानाही माझं काम काही पूर्ण होताना दिसत नाही.
माझी अश्वत्थामाप्रमाणे अवस्था झाली आहे. गेली 17 वर्ष खड्डे आणि रखडपट्टी ही भळभळती जखम घेऊन मी जगतोय.